2024च्या निवडणुकीत काहींनी मस्ती केली, पण आम्ही आमची ताकद दाखवून खासदार निवडून आला. आता 2029 मध्ये अशी मस्ती करण्याची हिंमत कोणी करणार नाही. लोकसभा काँग्रेसच्या चिन्हावर जिंकणारच, तसेच विधानसभा निवडणुकीतही जिल्ह्यात सर्वाधिक काँग्रेसचे आमदार निवडून येतील असा इशारा विश्वजित कदम यांनी सांगलीत दिलाय. ते म्हणाले, अनेक अडचणी असूनही आम्ही कधी विचारांशी तडजोड केली नाही. सत्ताधाऱ्यांकडून त्रास होत असला तरी काँग्रेस कार्यकर्ते तळागाळात काम करत आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिकेत मिळालेलं यश हे त्यांचंच फलित आहे. कार्यकर्त्यांनी आत्मपरीक्षण करून संघटन बळकट करण्यावर भर द्यावा असं आवाहन त्यांनी केलंय. करतो आणि आदरणीय कोटा साहेबांना विनंती करतो, सर, the whole district we follow a democratic system. Everybody will come and share his views, opinions with you, and then of course then one day we will have a discussion about the going forward in our district. We are extremely grateful for your time. We value your time. You are also staying away from your state, your family, 4 days and spending time in Sangli. But I am telling you, in 2029 when assembly elections in Maharashtra will take place, I, on behalf of all our people here and behalf of Vishal Patil, assure you, लोकसभा तो हम जीतेंगे ही और कांग्रेस के सिंबल पे जीतेंगे. लास्ट टाइम जैसा कुछ होएगा नहीं. अभी कोई हमारे साथ मस्ती करेगा नहीं. लास्ट टाइम के बाद तो कोई मस्ती हमारे साथ करेगा नहीं. बट विधानसभा हाईएस्ट नंबर विल बी फ्रॉम सांगली डिस्ट्रिक्ट, आई अश्योर यू. एंड दैट इज व्हाई वी नीड योर ब्लेसिंग सपोर्ट. प्रणीति जी तो जब हम उनको बुलाएंगे तब वक्त निकाल के हमारे साथ आते हैं. अरे बरं, जे आहे ते सांगायला पाहिजे, पण जरा जास्त वेळ द्या महिलांसाठी. प्रणीती ताई, आता 50% काय 33% आरक्षण येते म्हणे विधानसभेत, लोकसभेत. म्हणून आता ज्यांना पुढे राजकारणात काम करायचं असेल, घरातलं कोण इच्छुक असेल तर आपली ती तयारी हळूहळू करत जा. थोडंच मला सल्ला द्यायचा, बाकी मी फार काय बोलत नाही. लोकांना विश्वास पटतो की ही माणसं तडजोड करणारी नाहीत, तर जनता तुमच्या पाठीशी उभी राहते. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आज तेच या ठिकाणी आम्ही या जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये, महानगरपालिकेच्या निवडणुकीत या ठिकाणी दाखवून दिलं. अनेक लोकांच्या समोर मोठमोठी नेते उभी होती. महानगरपालिकेत आम्ही पाहिलंय, आम्ही उमेदवारी देत असताना आम्हालाही वाटलं बाबा या समोरच्या उमेदवारासमोर ही आपली उमेदवारी टिकेल का, पण ती नुसती टिकली नाही, ती उमेदवारी जिंकली सुद्धा आमची. हे मला म्हणायचंय की हे होऊ शकतं. फक्त आत्मविश्वास पाहिजे आणि विचाराशी तडजोड झाली नाही पाहिजे. आज विशाळगावनी आम्ही सुद्धा या निवडणुकीत सामोरे जाताना विचाराशी तडजोड केली नाही. आम्हालाही त्रास झाला ना, सत्ताधारी पक्षातनं झाला, सत्ताधारी लोकांकडनं झाला, आम्हालाही त्रास होतो, पण आम्ही विचाराशी तडजोड केली नाही. म्हणून मला सांगायचं, जिल्हा आपल्याला पुन्हा ताकदीने बांधायचा आहे. जिल्ह्यामध्ये काही तालुका थोडे कमकुवत आहेत, त्याच्या इतिहासामध्ये सारखं वारंवार बोलून उपयोग होत नाही. 1999ला काँग्रेस राष्ट्रवादीची फारकत झाली. मग 2004 पासून या जिल्ह्यामध्ये त्या पक्षाला त्या विधानसभेच्या जागा दिल्या. 14 पर्यंत अशीच अवस्था होती. 19 मध्ये परत या ठिकाणी 14 ते 19 मध्ये राज्यातले अनेक नेते आपल्यातनं दुर्दैवाने निघून गेले. आणि मग 19 पासून या ठिकाणी जे महाराष्ट्रात होऊ लागलं ते आपल्या जिल्ह्यात होऊ लागलं. परंतु आपण आजही पश्चिम महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेवर आणि महानगरपालिकेमध्ये सर्वात जास्त नगरसेवक कुठे आणि जिल्हा परिषद सांगली जिल्ह्यामध्ये. आणि म्हणून काही आज प्रणिती तुम्ही तर सोलापूरच्या, आमची टीम खूप चांगली आता जमली. आणि आमच्या इथे एक चांगलं काय सांगतो, कुठलाही निर्णय घेत असताना भलं आम्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी 10 वेळा चर्चा करू, त्याचं ऐकून घेऊ. कदाचित त्याचं म्हणणं सुद्धा तो रागात असेल, आम्ही ते ऐकून घेऊ, पण शेवटी जो निर्णय होतो तो अंतिम असतो. लोकांना आज हा विश्वास पटलेला आहे की आमचं कार्यकर्ते, नेते, जिल्ह्यातले जे आम्ही नेते म्हणजे नुसतं आमदार आहे, खासदार म्हणून आम्ही नेते स्वतःला म्हणतो, आमचं ऐकलं जातं. आमचं जे काय इथं म्हणलं ऐकलं जातं आणि मग योग्य शेवटी निर्णय आणि न्याय दिला जातो. ही भूमिका आम्ही ह्या जिल्ह्याच्या राजकारणात आता घेतलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी आज मला सांगायचं, आत्ता जरी तुम्हाला संघर्षाचा काळ वाटला असला, मी तुम्हाला लिहून देतो, 2029ला अशाच पद्धतीने तुम्ही आम्ही काम करत राहिलं तर ह्या जिल्ह्यात सर्वात जास्त आमदार काँग्रेस पक्षाचे राहतील, हा विश्वास तुम्हाला